नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग अनुदान योजना, विधवा पेन्शन योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना आणि इतर सर्व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आजची माहिती खूपच जास्त महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो, जर तुम्हाला पुढील महिन्याचा हप्ता वेळेवर मिळवायचा असेल, तुमचं पेन्शन बंद होऊ द्यायचं नसेल आणि योजना सुरळीत सुरू ठेवायची असेल तर एक महत्त्वाचं काम तुम्हाला वेळेत पूर्ण करावं लागणार आहे आणि ते म्हणजे संबंधित तहसील कार्यालयामध्ये उत्पन्नाचा दाखला जमा करणे। तर मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांना अजूनही याबाबत पूर्ण माहिती नाहीये। काही लाभार्थी अजूनही उत्पन्नाचा दाखला वेळेत जमा करत नाहीत आणि नंतर अचानक त्यांचा हप्ता बंद झाल्यानंतर त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागतं। म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती समजून घेणार आहोत की उत्पन्नाचा दाखला कधी जमा करायचा आणि कोणत्या लाभार्थ्यांनी जमा करायचा। तर मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून या संदर्भात एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। तो शासन निर्णय मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय। तर या शासन निर्णयानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील 50 वर्ष व त्यापुढील वयोगटातील लाभार्थ्यांना मोठा दिलासा देण्यात आलेला आहे। तर आता या लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाहीये। 50 वर्षावरील लाभार्थ्यांनी फक्त 5 वर्षातून एकदाच उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयामध्ये जमा करायचा आहे। मात्र ज्या लाभार्थ्यांचे वय 50 वर्षापेक्षा कमी आहे त्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागणार आहे। तर आता इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या। दिव्यांग लाभार्थ्यांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 50,000 रुपये ठेवण्यात आलेली आहे आणि इतर निराधार लाभार्थ्यांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 21,000 रुपये ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे उत्पन्नाचा दाखला काढताना ही मर्यादा लक्षात घेऊन उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे। तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शासनाच्या माहितीनुसार विशेष सहाय्य योजनेतील सर्व लाभार्थ्यांनी 1 एप्रिल ते 30 जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला संबंधित तहसील कार्यालयामध्ये जमा करणे आवश्यक आहे। जर या कालावधीत लाभार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला जमा केला नाही तर जुलै महिन्यापासून लाभार्थ्यांचा हप्ता बंद केला जाईल। तर राज्य शासनाच्या माध्यमातून लाभार्थ्यांसाठी शेवटची संधी म्हणून 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत लाभार्थ्यांनी जर उत्पन्नाचा दाखला संबंधित तहसील कार्यालयामध्ये जर जमा केला तर त्यांचे बंद झालेले हप्ते पुन्हा सुरू केले जातील। पण लक्षात ठेवा, 30 सप्टेंबर ही अंतिम मुदत असणार आहे। जर 30 सप्टेंबर पर्यंत तुम्ही उत्पन्नाचा दाखला संबंधित तहसील कार्यालयामध्ये जर जमा केला नाही तर तुमचा लाभ कायमचा बंद होईल। म्हणून मित्रांनो, या गोष्टीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आणि लवकरात लवकर तुमचा उत्पन्नाचा दाखला संबंधित तहसील कार्यालयामध्ये जमा करा। त्यानंतर आता आणखी एक महत्त्वाची आणि दिलासादायक अपडेट म्हणजे आधी लाभार्थ्यांना उत्पन्नाच्या दाखल्यासोबतच हयातीचा दाखला सुद्धा तहसील कार्यालयामध्ये जमा करावा लागत होता। पण आता शासनाने यामध्ये मोठा बदल केलेला आहे। आता हयातीचा दाखला तुम्हाला BSA म्हणजेच बेनिफिशरी सत्यापन ॲपद्वारे ऑनलाईन पद्धतीने काढायचा आहे आणि ऑनलाईन हयातीचा दाखला काढल्यानंतर तो ऑटोमॅटिक शासनाकडे सबमिट होणार आहे। त्यामुळे आता लाभार्थ्यांना हयातीचा दाखला संबंधित तहसील कार्यालयामध्ये जमा करायची गरज नाहीये। आता तुम्हाला फक्त उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयामध्ये जमा करायचा आहे। तर मित्रांनो, लाभार्थ्यांच्या माध्यमातून अजून एक मोठा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की सरकारकडून मिळणारा पेन्शन, अनुदान किंवा योजना हप्ते हे उत्पन्नामध्ये धरले जातात का? तर लक्षात ठेवा, सरकारी योजना, पेन्शन, अनुदान, शिष्यवृत्ती, सबसिडी किंवा विमा क्लेममुळे मिळणारी रक्कम ही उत्पन्नामध्ये मोजली जात नाही। म्हणून जर तुमचा उत्पन्नाचा दाखला बनवताना तुमचं उत्पन्न चुकीचं दाखवलं जात असेल तर तुम्ही ठामपणे तुमचं म्हणणं मांडलं पाहिजे। कारण अनेक गरजू आणि निराधार लाभार्थी चुकीच्या उत्पन्नाच्या दाखल्यामुळे योजनांपासून वंचित राहत आहेत। जर तुमचे या संबंधित काही प्रश्न असतील तर तुम्ही तुमचे प्रश्न कमेंट करून विचारू शकतात। आणि त्यासोबतच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला अजूनपर्यंत जॉईन केलं नसेल तर लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या। तर अशा पद्धतीने राज्यातील सर्व निराधार आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठी उत्पन्नाच्या दाखल्यासंदर्भात ही होती एक महत्त्वाची माहिती। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग अनुदान योजना, विधवा पेन्शन योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, वृद्धपकाळ योजना आणि इतर सर्व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।